2024मध्ये MMRDA मार्फत आणि SRA मार्फत कामराजनगर येथे झोपडपट्टी तोडण्यात आली आणि जे काही झोपडे कोणी तोडत नव्हतं त्यांच्यासाठी 3338ची नोटीस दिली आणि 2 महिन्यात काम चालू होणार आहे अशा पद्धतीने जे धमकावण्यात आलं आणि सगळ्यात 1 वर्ष झालं अजून काम चालू झालेलं नाही. आणि तसाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज कामराजनगर येथे जन आंदोलन उभं राहिलेलं आहे. आपण काही पक्षाचे नेते आहेत, काही पदाधिकारी आपण त्यांच्या संगती संपर्क साधू कशा पद्धतीने या कामाचं पुनर्वसन करणार आहेत. मागच्या 1 वर्षापासून कामराजनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून MMRDA आणि SRA हे संयुक्त पद्धतीने इथे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. मागच्या 1 वर्षामध्ये जी घरं तोडली गेली ती घरं तोडली अशा वेळेला ज्यावेळी मुंबई महानगर लहान मुलांच्या परीक्षा शाळेच्या मुंबई महानगरपालिकेतल्या त्या सगळ्यांच्या शाळेच्या परीक्षा चालू होत्या. धमकावून त्यांना दरवाज्यावरती लाथा मारून घरं खाली केली गेली. तुम्हाला घरं कुठल्याही परिस्थितीत खाली केली जावी. लोकांनी सहकार्य केलं की बाबा आपल्याला कुठेतरी चांगली घरं मिळतील म्हणून.